काय बाई आहे बाई ही, हिला गावात जायच्या आधी मी सांगितलं हे व्यवस्थित ठेव, जरा बी काम करत नाही. कुठे गेली का तू पायल? ए पायल, अगं वहिनी काय आहे? वहिनी काय आहे? हा, तुला सांगितलं होतं ना मी जायच्या आधी हे आवरून ठेव. मी गावातून जाऊन पण आले, 8 दिवसावर लग्न आले, तुम्हाला तुमचं सगळं करा आणि वरून तुम्ही काम सुद्धा करत नाहीत. अगं भांडी घासत होते वहिनी आतमध्ये. काय भांडी घासत होते? 4 भांड्याला एवढा वेळ लागला का तुला? करते ना. अगं तुमच्यासाठी किती करावं आम्ही, तुम्हाला काही वाटत नाही का जरा पण? अगं असं काही नाही, वाटतं ना वहिनी. काय वाटतं? तुमच्याकडे पाहून नाही दिसत गाड्या तुम्हाला काहीतरी थोडी मनाची वाटते? करते मी, लगेच ठेवून घेते. करते नाही, करायला पाहिजे होतं इतक्या वेळचं. आणि ते फोनचं काय नाटक आहे? त्यांचा फोन आलाय. अगं काय हे नखरे, आमच्या वेळेत नव्हते बाई असले नखरे. लग्नाच्या आधी फोन अन फिन काय आहे? उचलू का? कशाला उचलायचंय? लग्न करायचंय ना 10 दिवसांनी, आधीच तास फोनवर बोलायचं का? हे अगं, काम करून घे पहिलं. तसं नाही, ते नसतं का प्री वेडिंग शूट, हा, काय करायचं त्याचं? ते म्हणत होते काय आपल्याला नाही करायचं म्हणा, आमच्याकडे एवढे पैसे नाही तुमचे प्री वेडिंग शूट वगैरे करायला. अगं वहिनी तेच सगळं खर्च काहीच करणार. नाही, पैसे नाहीत आपल्याकडे एवढे. ते म्हणले आम्ही वेळ नाहीये, काम करून घे. हे मरून गेले आई बापा आम्हाला ठेवलं सांभाळायला. घे उरकून, गे लावून ते झाड सगळे. मी चालले तुझ्या भावाकडे जाऊन येते जरा. हा, फोनवर सुद्धा बोलू देत नाही वहिनी मला. घेते काम करून, नाही तर आहे ना परत बडबड करेल. काय हे लोक, यांना किती सांगा पण व्यवस्थित लक्ष देत नाही. एवढे छान झाड, ते फुलं ते कसे, यांना काय कामाला ठेवावं का नाही असले लोकांना कळत नाही. हा, ह्या बाबाला तर काहीच चांगल्याचं काय कधी बी वाटलं कधी जायचं, फुलं काय तुला खापत काय? नाही नाही, मला तेवढंच येतं चांगल्याचं वाटोळं करायचं. तुम्हाला तर काही डोकंच नाही ना. नाही नाही, बिगर डोक्याचं हिंडतो काय गावात? अहो जरा पण लक्ष द्यायला कळत नाही का? ती बाई आली तिला सांगायला समजत नाही का हे खराब झाडं काढून टाक, चांगले झाडं अरे ठेव. पण तू काय करीत असती घरी मग? मग मी तेच कामाला आहे का? पण तो सांगायचं ही काम तो करून घ्यायची. आता मी गावात गेले होते, तुम्हाला सांगितलं होतं ब्लाऊज शिवायला टाकलेत मी, ते बघून येते. त्या पोरीच्या ब्लाऊजचं बघून येते. हा, ते तुम्हाला समजत नाही? ते काम तुमचे आहेत का? मस्त काळजी करीत तिला बहिणीची. आता हेच उमदा आमच्या डोक्यावर तर करावंच लागेल ना हा, काळजी. तर नाही तसं बघ आता. तुझ्या डोक्यावर काय थोडं वजन दिलंय वर, सगळं तुझ्याच डोक्यावर आहे ना. मला एक सांग, तुझंच ऐकून घेऊ का? माया मागे गडबड कोणची चालली? तू विषय चाललाय काय? आता त्या बहिणीचं 8 दिवसात लग्न करायची. हा, मग आता बरं पाहुणं काय म्हणते तुला माहिती का? काय म्हणते? हा, लग्न त्यांना मोठं लागत आहे. हम्म. आणि मग मला तू सांग, मोठं लग्न करणं आपलं काम आहे ना. कशाला पाहिजे मोठं लग्न? जाऊ दे, जाते पैसे जाते, बहिणीसाठी जाणार आहेत ना, काही वेगळे जाणार आहेत का काय? अहो पण गरजच नाही ना, त्यांना सांगितलंय ना साधं सिंपल लग्न करून देऊ. हो, हा, मग मोठ्या लग्नाचा काय विषय तसं आता? काय आपल्याकडे काय कमी काय? अरे कांद्याचे हे बाकीच्या मालाचे 5-25 लाख रुपये त्याची येत. जाऊ दे, आणि गेले त्याच्यातली निम्मी अर्धी. म्हणजे त्यांच्यासाठी घालवायचे का ते पैसे? आणि मग काय काय झालं की गेली मग? जमणार नाही. ते पैसे माझ्या नावावर टाकायचे आणि फक्त 2 लाखात लग्न करायचं. तर जमत असेल तर ठीक, नाही तर मोडून टाका. 2 लाखाची त्याच्यात भांडीच होती सगळी. काय करायचंय भांडी देऊन तिला? त्यांना सांगितलं आम्ही काही देणार नाही, फक्त साधं सोपं लग्न करून देऊ. तुम्हाला सांगते तेवढ्याच पैशात लग्न झालं पाहिजे. एवढ्या पैशात? मग अरे तिथं काय काय खुळखुळ घेऊन वाजवायची काय 2 लाखात? अरे माय गावात कमी माणूस आहे कमी. हे काय म्हणेन मला गाव? तुमची फुगरी सांगू नका. तुम्हाला सांगितलंय तेवढ्याच पैशात लग्न करायचं, बाकीचे पैसे बँकेत नेऊन टाकायचे. बँकेत नेऊन टाकायचे? हो. बर 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 बर, बघू काय जसं होईन तसं. मी तर आदापताने आत बतो, बाकी जाऊ दे. मग आता काय करणार आहे? बायको पुढं मला बी जाता येईल ना. तुम्हाला कळतं का हो सांगितलेलं? हा. नमस्ते. हा, काय काम करू आता? तुम्हाला सांगितलेलं तिकडलं काम झालं का? हा, ते झालं. हे एक डोक्याला ताण आहे बाबा, यांना सांगितलेले काम हे नीट करत नाही. अरे मनाने आणि करीत जे जा ना काय. सांगितलं का ते काम दरवेळेस हे काम करा ते का? तुम्हाला मनाने समजत नाही का काम करायचे? दरवेळेस काम सांगायचं तुम्हाला? नाही, ते आहे, पण म्हटलं एक शब्द विचारा. खायचं वेळेवर बरं कळतं, 3 वेळा खायचं. काय विचारायचं होतं? अजून काही काम ते झाड व्यवस्थित लावा तिकडले आणि पाणी देऊन घ्या. जा, जरा बोलणं चाललंय आमचं. काय लोक ठेवले कामाला आणि काय जाऊ नाही, दे. डोक्याला ताण निसता. नाही नाही नाही, आता तुझ्यासारखी सगळीच बेट आहे. तुझे डोकं कुंकड चलत, त्यांचं कुंकड, सगळी डोके जर सारखे असते तर याच्यात माझ्या कोणाकडे डोक्याने कामाला गेलं असतं. माझ्या डोक्याने जर तुम्ही चालले ना हा. तर लवकरच चांगलं जरा हे करा. नाहीतर हे असं आहे ना, 25 आणि 20 लाख घालायचे, हा. हे काम नाही करायचे. हा, मग तशी डोक्यात चांगली आहे बरं का तू. बायको तुला एक सांगू का? हम्म. माया डोक्यात असं आलंय, हम्म. जसं तू डोकं चालिती ना तसं माया सुद्धा भारी डोकं चालते. हुशार आहे म्हणायचं. मी काय करतो, हम्म. पाहुण्यांना असं म्हणू का? हम्म. म्हणे तू काय म्हणली 2 लाखाचं, म्हणे ना आम्ही रुपये बी खर्च नाही करणार, हा. सगळं तुम्हीच करा. ती 2 लाख उरलेली ना तुझ्या नावावर टाकी. तो काय अडचणी मला सांग बरं. आता तुम्ही माझे नवरा शोभले. काय हा.
नाही नाही खरं रे, एकच नंबर बुद्धी तुझी. मी मग? इथून माग तुझ्या बुद्धीने चालाय पाहिजे होतं. मी तर तुम्हाला म्हणते हा माझ्या ना. बुद्धीने चला पण नाही. तुमची याची डोक्यात मेंदू कसं कुठे मेंदू आहे झालं ना माय ना लवकर डोकं नाही चालत. म्हणलं जाऊ द्या बा, गावात आपला मानपान आहे, जाऊन द्या काय बी होऊन जाऊ द्या. म्हणून एवढं 25 लाख घालायचे आपण आता म्हणलं कसं काय ना, तू म्हणते तसंच करतो आता, काय यांना खर्च करायचाय. ते बी खरंय आणि तशा तरी कुठे पुरी भेटत यार. मग मी तुम्हाला आधी सांगत होते ना आता तुमच्या मेंदूत घुसलं हा जाऊ दे पोकाट. हा चला आता आपण आईश करायचे राहिलेले बघते पैसे. आता ती कुठं काय काम हा करते. चल घरी. चला. अरे ही गेली बरं का घरात. पण आता एक काम करतो, त्या पोराच्या बापाला फोनच करतो म्हणेन मग एक काम करणार आहे, इथं नको बापू तो टाक जाऊन फोन करतो. पाहुण्याला फोन लावतो, घरी नको उद्योग वाढ आहे, त्यांना इकडेच बोलून घेतो. हा हॅलो पाहुणं, एक काम करा ना, इकडे घरी येता का? हा पण घरी म्हणजे तिकडे बांगल्याकडं नका येऊ, इकडं माया वावरात आहे ना एक कोपी आहे तिच्यापाशी या. हा तुमच्याकडे काम आहे जरा, मला बोलायचंय महत्वाचं आहे. हा या मग. हा मी इथं कोपी पाशी थांबतो. हा बरं 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 चालतंय. हा या. आवरलं नाही का तुझं अजून? करते वहिनी स्वयंपाक. अगं काय हराडा, इकडे येतात तिकडं पसारा, काय ते किचन रूमचा अवतारच तू करून टाकला. हा अगं आता स्वयंपाक करायचं म्हणल्यावर होणारच ना. काय बोलती तू, कस काय होणार? पटकन सगळा पसारा आवरायचा मग स्वयंपाकाला बसायचं, तुझं साधं एक काम सुद्धा होत नाही तुला. हा करते वहिनी पटपट. भाजी झाली का? हा लावले कुकरला भाजी. कुकरला भाजी लावते होय? डाळ भात लावायचा कुकरला, भाजी कुकर लावत, कशी बावळट आहे ग तू? अगं ते पटकन शिजला असतं ना बटाटे. तू आहे ना इतका डोक्याला ताण केलाय माझ्या, हे 8 दिवस कधी जाते आणि कसे नाही, मला तर लयच टेन्शन आलंय तुझं. तुला कोणतंच काम नीट येत नाही बाई, असं डोकं ना फुटायची बारी आली तुझ्या पुढं. अगं इथंच तुला काही येत नाही, तिकडे नवऱ्याची इथं गेल्यावर काय होणार आहे? हा? अगं ती बाई किती नावं ठेवीन ती सासू, तुझ्या आई बापाची सगळी इज्जत काढीन. ते तर मेले, तर ते म्हणतीन आई बापाने तरी काय शिकवलंय, माझं तरी काय जायचंय, पण तुझ्या आई बापाचा उद्धार होईल. चांगलं काम करत जा जरा, आणि पसारा ते सगळं आवरून ठेव. करते. हा नुसतं करते न घेते बाईला सारखे मान हलवलं का झालं तुझं. करते वहिनी पटकन. चल जाते मी, घे आवरून पटापटा. हा एक काम सांगितलं का दुसरं वाढवून ठेवतेच नसते. वहिनी या 8 दिवसात काय त्रास द्यायचा ना तो दे, पण बघ मी लग्न करून गेले ना येईल तुला माझी आठवण, तेव्हा कोण असणार आहे काम करायला? सगळं राबवून घेते मला आता. धुणं भांडी स्वयंपाक बाहेरचं शेतातलं सगळं काम मी करते, पण मी लग्न झाल्यानंतर थोडी येणार आहे हे काम करायला. तसं वहिनीचं काय, वहिनी म्हणली होती नोकर चाकर लावेल, तिला काहीच ताण राहणार नाही नोकर चाकर लावल्यावर, पण येईलच ना तिला पण कधी ना कधी आठवण. पाहू ना काय आहे ना, किती वाढू झालं फोन केलाय. येत्या राम राम पाहुणे. राम राम राम. लय निवांत बसले. अहो बसलोय म्हणजे आता काय झालंय, जरा थोडा घोळ वाढलाय. काय झालं? बाकीच काय नाही रे, तसं काय नाही, एवढं लय मनाला लागून घ्यायसारखं काय नाही. हा. पण झालंय काय, की जे आपल्याला लग्न करायचे ना, ही मी काय करतो 10-11 लाख रुपये तुम्हाला देतो पैसे, आणि तुम्हाला कसं लग्न करायचंय ना तसं करा. पण एक काम करायचं, माझ्या घरी काढता कामा नाही बायकोला. चालून हा म्हणजे असं सांगतो बायकोला, आपलं त्यांनीच करून घेतले. पण काय तुम्हाला मोठं कसं करायचं तुमच्या पद्धतीने, काही कमी नाही. आणि अजून 10-5 जरी कमी पडली तर मला फोन करा. हा पोराची कपडे ते पोरीचे सगळं तुम्हीच करा. चालून काय झाले आता, शेवटी बायकांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. हा नाही बरोबर आहे, घरी घरी चालूच आहे ती. बरोबर आहे का? हा. मग त्याच्यामुळे पण आता कसं आहे, गावात मी काही कमी म्हणतो, पण शेवटी किती मोठा माणूस जरी असला ना तर तो बायको पशी ताटाखालची मांजरच राहते. हा झिरो होत. झिरो होतोय. बरं शेवटी असं असते, झिरो होण्याची बी कारण नाहीत. नको बा परपंचा मोडाया. बरं नको. तू म्हणशील तसं तर तसं. नको भांडण हा तंटा. मग त्याच्यामुळं मी काय करतो, तुम्हाला पैसे देतो, तुमच्या चालेल. पद्धतीने तुम्ही करा. हा, कार्याचं काम कसं शुभ आहे, नको वाद. हा नको घरात. वाद नको. हा. बरं मला बी तेवढी एकुलती एकच बहीण, भाऊ आहे एक. हा. समजा आता बहिणीचं झालं म्हणजे भावाचं होणारच आहे. म्हणून पण ती नको उद्योग वाढण्यापेक्षा मी तुम्हाला पैसे सोडीन, आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. हा पण फक्त माझ्या घरापर्यंत कानाच्या कोपऱ्याला येऊन देऊ नका. कोणालाच माहिती होऊन देत नाही मी. लागा तयार येईल तुम्ही, आपल्या दोघातच राहील. दोघातच राहील. तिसरा माणूस कळाला नाही पाहिजे. अजिबात नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला बांगल्याकडे बोलून नाही घेतलं. हो ना, एक काम करतो मी, हा. बरं का. आता तुम्ही जा, मी ना बँकेत जातो दुपारी.
आणि पैसे काढतो आणि तुम्हाला आणून देतो. आणून नका देऊ, काढले का फोन करा, मी येतो नाही. बरं तसं करू मग. हा हा. जमन येतो की. हा? जा मग तुम्ही आता इकडे घराकडे नका जाऊ, इकडूनच जा तुम्ही असं. हा, आले हा, वाटलं इकडच्या जातो गेटने मी. जा. बरं. हिने जर पाहिलं ना म्हणणे पाहुणे इकडे कशाला आलं, हा, बरोबर. ती उत्तर द्यावं लागते ना. काय सांगावं तुम्हाला आता, आहे ती बरं बरं या मग. हा? जाऊ दे, बायकोला ताण नको, पाहुण्याला. मी ऐकलं. काय ऐकलं तू? मला कोण होतं पाहुणं? अरे ती आपल्या आता ती पायल नाही का, हा. पायलची होणारी सासरी होती ती. बरोबर. हा. काय म्हणत होते? काय नाही, ते लग्नाचं चाललं होतं. आता बरोबर. लग्न आहे ना पायलचं. मालक हा. तुम्ही 11 लाख रुपये देणार आहे होय त्यांना? मी वहिनीला सांगणार आहे. मी सगळं ऐकलंय. निल्या तुला कामावर राहायचं, वहिनीला काय सांगायचं तुला? काय करायचं तुला? वहिनीला सांगून काय माहित भांडण लावायची का? नाही सांगू बिगू नको. ऐक, तुला आहे ना, मी तुला पोंगे आवडत आहेत ना लई. हा, पोंग्याला रोज 10 रुपये देत जाईल तुला. हा, आणि मग ही जी कपडे फाटलेत का, ही लग्नात नवे कपडे घेणार. ती वहिनीला सांगू नको बरं का. नाही तर निल्या जर सांगितलं ना, सारा वाजीन ना तुला. हा, मग माझा हात येईन, तू आहे तुवांडी. बरं का? नको. हा. नाही सांगणार. सांगू नको. हा. उद्योग वाढून नको ठेवू बरं का. नाही तुला माहिती ना वहिनी कसली. बरं मी काम करतो. हा, हो मी- हो कामा फळ. हा. ही पिसळ कुंकुन आली बो इथं ऐकायला. म्हणून नाही उद्योग वाढून ठेवा, असं लाड गेलं तिच्यापाशी. हिने जर सहज जर विचारलं तर ही म्हणा जाईन बोलून काही गोष्टी. पण मला नाही वाटत काय नाही. काय अरे करत होते इकडे? अरे ते काय झालं त्या निल्याला सांगत होतं, ती आळी बिळी खांदून घे दोन एकर. ती काय होतं लक्ष देत नाही कामाव. तुला ठेवलंय लाडून आपलं, त्याला खायला ही दिन ती दिन. कवाची आवाज देते मी तिकडे, कुठं गेले मग म्हटलं इकडे कुपीकडे काय करते काय नाही. नाही कोपीत म्हणलं काय गळाली का पाऊस झाला राती. आणि कशाला काय इकडे करत होते आतमध्ये? काय नाही बस अरे ती मी सांगतोय काय तुला, मी काय चाललो होतं माहिती काय नाही. मग ते काय झालं, हा. आपले पैसे तुम्ही टाकत होते नावावर. आता ते तुझ्या नाव टाकून दिली ना सगळी. हा हा, मग त्याला काय तरीच म्हटलं नवरा माझा लयच गोड आहे. गोड म्हणजे आता नवरा शोधून तरी सापडन का तुला? चला बरं मग आता. उग तू लग्न नसतं झालं, मी नसतो. हा, एक काम कर ना, चल कोपीत गडी. अरे, काय ना तू योग्य तू काय चाललंय काही कळा ना, लयच वेळच चाललंय काहीतरी काम. अहो काय? बया, अगं बाय म्हणजे काय आणि नट्टा फट्टा कुठं? कसं झाले माय जरा जिल्ह्याला काम आहे. पण तुम्ही तर डायरेक्टच चेंज झाले. मग तुला वाटलं काय गबाळे बिबाळे काय मी? गबाळ अरे मी तर रानात असल्यावर तसा असतोय. असं जिल्ह्याला जायचं म्हणजे काय तसं जाते काय? काय काम आहे जिल्ह्याला? ते जोडीदारांची काम आहेत जरा. अहो पण तिथं ना मोठाली माणसं यायच्यात. हा. तेव्हा ती म्हणले जरा नटून ये, तेव्हा चाललोय. बघायची काय तुम्हाला दुसरी तिकडे नाही निवडून नाही जाय. तसे बघायचो प्रयत्न करून, तसं काय अडचण नाही. अहो, काय 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 म्हणली तू? काय आणायचंय का काय म्हणली? माझ्यात काय कमी आहे? नाही आम्ही कुठं काय म्हणलो तुला तेव्हा? आणि लगेच दुसरी भरते सोडा. ते पैसेच काय झालं? ते 25 लाख टाकलेत का नावावर का येऊ मी तुमच्या सोबत? नाही तुझं काय करायचं तेव्हा? मग मी देतो माय उलची तू येडी वाकडी सही करतो आणि देतो त्याच्यावर टाकून. येडी वाकडी नाही, चांगले हा बरं सगळे. चांगलीच करीन. काय होतं त्याला टाकाय तू नसली तरी जमत. फक्त काढून आणायच्या टायमाला तुझी गरज असते. हा, आणि तेवढे 25चे 25 टाका. मग सगळीच टाकू का तू ना? तुम्ही तर म्हणले आता हा बरं जाऊ दे, सगळीच सगळी जाऊ दे. माय नका का नसा हा. काय नको काळजी करू. मग- येतो मग जिल्ह्याहून जाऊन. हो या. हा नाहीतर ती बाकीची उरका उरकी कर जरा घरात. नखरे जरा वेगळेच दिसतात मला. नाही नाही कशाची इकडे. बरं या जाऊ. हा जाऊ का मग? चांगलं दिवा लावायच्या मागं दिसतात. राजा भाऊ चला राव लवकर. आलो सरपंच. काय होते तुम्हाला माहिती ना? अहो ते लोक कचेरीत येऊन थांबले थांबले. का? मग काय आपण तर काय तुमचा प्लॉट लय भारी गेलो 25 लाखाला म्हणजे. चांगलं गेलं ना. हा, मग काय अजून काय यायला पाहिजे? वडिलांनी तुमच्या नावावर घेऊन ठेवला होता ना. अहो वडिलाचं म्हणणं असं होतं सरपंच की बाबा आमच्या माग भाऊ ये, तुला बहीण आहे, हा. पण यांना दुःख देऊ नको. हा थोरले असल्यामुळे तुमच्या हा, नावावर करून तुला ठेवलं. तुझ्या नावावर राहू दे, हा. पण ह्यांचे लग्न व्यवस्थित कर. हा. आता मला बायको आहे, तुम्हाला माहिती बायको माहिती कशी. मंडळी माहित नाही. इतकं कानाच्या कोपऱ्याला मी हा. कळून दिलेलं नाही सरपंच. मग तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं ना कळून नका देऊ. हा मग तुम्हाला बी सांगितलं होतं. गिरायक आणि- पाहिलं सगळं हा. 25 लाखाला भारी गेला भाऊ. जाऊ द्या. 1.5 गुंठा 25 लाखात 30 लाख रुपये गुंठे गेला ना. हा, 30 लाख रुपये कोण ठेवले? 45 45 भारी गेला. चांगलं गेला. बरं, आधार कार्ड पॅन कार्ड हा सगळं माहिती खिशात. चला, मी बसा तयारीने गाडी. चालून चला मग तुम्ही. म्हणूनच मी इकडे थांबलो. हा नाही बरं झालं नाही आले घरी, उद्या हा. वाढला असता. चला चला चला. काय होत ते माणसं येऊन हा, नाही, थांबले तिथं. अहो मोकळं झालं त्यांना बी, आपण साया झाले म्हणजे मोकळं झालं. हा मग काय हा. पैसे आणि व्यवस्थित काढणे लावा. नाही नाही व्यवस्थित म्हणजे आता बघ काय सांगा तुम्हाला. आणि घरी अजिबात कळून नका. नाव नाही घ्यायचं घरचं. बरं. बरं चला हा, सरपंच. चला. हा. चला चला. त्या काय बगीच्यात बसती काय पडशील ना तिकडे खाली. मला तर तुम्हालाच पाहून जरा चक्कर आले सर. काय व्हायला लागलं तुला?
हा तर दाखव मला. ती कसं आहे तुला काही गोष्टी कळणार नाहीत त्या. अहो हे काय आहे? कुठून आणलंय? अरे बहिणीचं लग्न आहे. गडी कसा दिसला पाहिजे, भाऊ कसा दिसला पाहिजे लग्नात. आणि हे कुठून कस काय केलं तुम्ही? कुठून कसं नाही, ती काय जोडीदाराचं आणलेलं आहे. जाऊ दे, लई नको टेन्शन घेऊ. नाही नाही, मला तुम्ही खरं सांगा, कुणाचं आणलंय? एवढं कसं ते 4-4 अंगठे आणि चेन? आणि मग मी काय कमी राहिलो काय? जोडीदाराला म्हणलं बाबा माझ्या बहिणीचं लग्न हा. आहे, मी लग्नात कसा दिसलो पाहिजे. जोडीदार द्यायला मोकळे नाही. काय झालं द्यायला? काय मला काय चोरून तुमचे आणायचं का जोडीदार मला त्यांच्याकडून? माहिती. हा माहिती. अरे काय माहिती, जोडीदार कमी नाही. जिल्ह्याला जातो म्हणजे काय बावटे काय मी? तुला वाटतं पायजामा आणि 3 गोंड्याचा शर्ट, ह्याला काय कळतंय? तुम्ही मला नीट सांगा काय गोंधळ केलाय ते? हे काय नाही काय नाही. माझे पैसे टाकलेत ना अकाउंटला, ते दाखवा मला. हा, नाही तर- टाकले टाकले टाकले. त्याचे दागिने करून त्याची स्लिप आहे बॅगीत माया. तुझे टाकले हे तुझे. दागिने कुठून आणले एवढे? माहिती का? हम्म. तो बंट्या नाही का? हा? त्या बंट्याला त्याच्या सासरवाडीकडून केलेली इथं. तो म्हणला जाऊ दे तुझ्या बहिणीच्या लग्नात नी कमी नको राहू. ते बंटे भाऊजीची सासरवाडी एवढी लय नाही. जबर आहे. मग तुला म्हणू का तू तुझ्या बापाच तिकडून? देन माझा बाप तुम्हाला. हा मग नाही द्यायचं तर मग आपल्या घातलंय ना कोणाच तरी. तुला काय करायची? मला तर काहीतरी गडबडच दिसती बर का. तिला काय खरं सांगावं तर उद्योग वाढेल. आपल्याला काय? काय पैशाला कमी नाही नाही तसं नाही. तुझ्याबद्दल नाही चाललं. ती काय होतं जरा जिल्ह्यात होतो ना, एक जण म्हणलं आयला काय जबरदस्त माणूस आहे. मला तर जरा खरं सांगा. आता काय काय नका मग तू टेन्शन घेऊ. एवढं लग्न लागू दे. आपण एक काम करू, मग तुला आहे ना सगळं पुढं पुढं मी ना अजून लय गाणे व्हायचे आपली आताची सुरुवात आहे. हा. लाडात बोललं तरी तसंच. हाय का आता लाडाचं सांगतोय ना. आता तुला वेगळं सांगतोय का मी काही? तुम्हाला काही फरक कळतोच का नाही माणसाचा? जरा माणूस गुढीत बोलत तर खरं सांगा ना. आणि मग तसं तुला गुढी सांगतो, आपल्या माग अजून लय उद्योग येतं. आताशी एक लग्न करतोय बहिणीचं, हा. ती चालली फुका. हा. मग आता भावाला किती जाते ना आपली? तिथं परत दुःख फोडण्यापेक्षा पुढचं बघू. मला ते आधी सांगा, हे मला मासंग तू बोलणं नको बद्दल का? तुम्ही. काय बायको अरे तुला कशी घेतली तरी तू तशीच आहे का? नाही नाही, आधी सांगा हे मॅटर ती काय आहे. म्हणतात ना नाहीतर कुत्रे- बोलू नका कुत्र्याचं माझ्यासंग. शेपूट वाकडं ती वाकडच राहतं. नडीत घाला नाही तर काही करा त्याला. म्हणजे मी काय कुत्रे आहे का? नाही नाही, तू नाही. तू चांगली आहे बरं का, पण असं होतं मेंदू लय आहे तुला. पण कवा कवा असा सरकतो ना डायरेक्ट नको. तुमच्या म्हणे गुडघ्यात नाहीये. नाही नाही, माझ्या गुडघ्यातच बरं आहे बाबा, माझ्या सरकत नाही. मला वर सांगा असून आता. उपयोगच काय? चल बाबा घरी. एकदाचा ताण गेला बाई. लय खुश झाली का तू? मग चावी कुठं ठेवली? चावी मी सोडून कोणाकडे असणार आहे? हा तेवढं आहे. अरे तिजोरीच्या चाव्याच तुझ्या. राडा ठेवला का दारातच? राहू दे. आतमध्ये टाकायचं तर. मग टाकावा आता शाने हाताने. मी दमलो यार, मी सकाळ धरून पळतोय. आज 2-3 दिवस झाले माझ्या जीवाला दम नाही. मग हा होय. मी लय काम केलं. एक नंबर लग्न झालं बा. काय तो सांग, काय तो मंडप, काय तो खर्च, एक नंबर. आणि जेवण तर एक नंबर होत. मी पोट भर जेवलो बा. होय. कपडे पिपडे सगळ्यांना, दागिने घरच्यांना. आहा राहू द्या तुमचं आता कौतिक. तुम्ही भाऊजी हे सगळा पसारा आतमध्ये नेऊन टाका. बरं, माझं लय दादा. डोकं दुखू हा. राहिले. नाही का आता ताईली तर लग्न झालं. हा झालं ना मग आता. माझं कधी कालता मग बघ आता तुझं विकारावंच लागेल ना. हाय का? मग काय त्याला तसा ठेवायचं? लावली इकडे तिकडे हात कराय, मग आता काय त्याला तसा ठेवी का? माझं पण आता धूम नाही नाही, तुझं सुद्धा. तू नीट अरे, बोल येतं. आधी. मग लग्न करायला धूम धडाक्यात. चांगलं बोलतो ना मी. अरे तो तसाच बोलत आहात का? तू आज बोलतो का? अहो पण हे सुधारला नाही त्याला पोरगी कोण देईल? जाऊ दे त्याला तशीच बघ. खरंच लय भारी पाहुणे बघितले गाड्या तुम्ही. बारी म्हणजे निवड. अहो, सारा खर्च त्यांनी केला लग्नाचा. मग तिथं काय कमी होतं? ते पण खरंय, चांगले पाहुणे भेटले म्हणायचे. अरे तुला एक सांगू का, सोन्यासारखे पाहुणे येते ती. असे पाहुणे भेटते का कोणाला? अहो तेवढंच तर कौतिक वाटत आहे तुमचं मला ह्याच गोष्टीचं. अरे आज कसली बारी बोलायला लागली बा तू. याला म्हणतात बायको. दादा मला पण नाही का आतेत घालते बघ बल का. हा तुला मी मोठ्याच घरचे बघतो. आता गुन्ही मुलगी बघा. तुला काय नांदायला जायचं का? मला नांदायला नाही जायचं, पण ती मुलगी तर इकडे नांदायला येईल ना. त्याचं तसं म्हणणं नाही. ती कोण त्याचं मोठं लग्न करून देणारी माणसं बघ म्हणतोय त्यो. तुझ्या डोक्यात येईन का नाही? तुम्ही लय हुशार, डोक्याचा भात करून टाकलाय. उगत भाऊ नाही महादेवाले. सगळं समजतं त्यांना महादेवाला बोलणं. बरं एक काम कर ना, जेवायचं बघ ना आता. ए भाई मी नाही मोकळी स्वयंपाक आता करायचा. काय झालं? माझं लय डोकं दुखतंय त्या दिवसभराच्या आरड्या वरड्यानी. हा. तुम्ही एखादी बाई बघा स्वयंपाक. एखादीच काय? हा म्हणजे परत नको बा एखादी. तू म्हणायची लईच डोकं दुखायला लागलं, एखादी डोकं दाबाया राहू दे. सगळंच काम करायला बघा. आता ती गेली पोरगी, तिचं झालं लग्न. घरातले काम मी काहीच करणार नाहीये. मला हे झाडांना पाणी देणं, ते फुलं तेच बघण्यास वेळ जातो. तुझं आता वजन वाढलं गेलं म्हणायचं. हा. काय बाबा बघतो नको काय त्रास घेऊ. एक बाई बघतो म्हैस सुटली. जा तुम्हीच बांधायला. निल्याला गावायची ती म्हैस. मीच जातोय. हा, मी मीच पण बांधून येतो. मी पण नाही नाही, येतो का? तुम्ही एका पिशव्या ठेवा आतमध्ये. मग आलो. दिवसभर नसते डोक्याला ताण झालाय.
आई तर खाऊ नये. काय रे? वहिनी तुम्हाला एक सांगू का? हा काय? 1000 रुपये देतात. अरे 1000 काय 2000 देते, पण काय सांगणार आहे ते सांग. मालकाने ना हा लग्नासाठी 11 लाख रुपये खर्च केलाय. हा हो, मी माझ्या कानानं आणि डोळ्यानं पाहिलं. पाहुणं कोपीच्या इथं आलते तेव्हा तरीच बोलत म्हणलं, होते. हा एवढं कस काय पटाप हे करतोय. हा याच्याकडे बघावंच लागतंय. काय सांगितलं मला सांग नीट परत. मालक म्हटले मी 11 लाख रुपये देतो, पण माझ्या बायकोला कळालं नाही पाहिजे. त्याचा तर ना आता थांब, आता येऊ देतोय मालकाला घरी, मग बघते. तुला 2000 रुपये देते मी नंतर, पण आधी या बाबाचा वेध बघते. बरोबर जा तू. येतो मालक. हा ये. काय माणूस आहे हा, मला म्हणे सगळे करून घेतेत आणि सगळे पैसे घरातून घातले आणि मला सुद्धा सांगितलं नाही. हा मी बायको आहे का कोण आहे मला काहीच कसं माहिती नाही. येऊ द्या. तू म्हणली ना मला लय कटाळा आला आणि डोकं दुखायला लागलंय, मग काय झालं आता? तुम्ही ना काय कुठाने करतात माग. अरे ती माई सुटली होती, बांधून आलोय. ते नका काय सांगू. गेलोय मी कुठं? ते 10-11 लाखाचं काय मॅटर आहे कोणाच्या? तुम्हाला गोडीत विचारते. हा. नीट सांगा मला, ते 11 लाख रुपये पाहुण्याला कोणी दिले? मग तू काय गेलं त्याच्यात एवढं? काय गेलं म्हणजे तुम्ही कुठून दिले? उडून दिले म्हणजे सांगू का तुला आता खरं हा. सांगाय काय अडचण नाही. काय आहे? तो माझ्या बापानी एक प्लॉट घेतला होता. तुमच्या बापाने कधी घेतला होता? म्हणजे जायच्या आधी घेतला होता. मला कसं माहित नाही? सगळी प्रॉपर्टीच्या कागदपत्र माझ्याकडे आहेत, मला माहिती. बापाला माहिती होतं याचं लग्न केलंय, सून कशी भेटली. बापानी आधीच घेऊन माझ्या नावावर करून दिला होता. तुम्ही इतके कसे मग हे मला सांगितलं नाही. 2 लाख रुपये बायको जर म्हणतीये ती सुद्धा घालू नको, तर ह्या बायकोला कशी स्वसात घ्यायची? मग काय केलं मी तुला माहिती का? 45 लाखाला प्लॉट विकून टाकला. मग मला न माहिती. नाही माझ्या नावावर होता तो. हो तुमच्या नावावर होता. तुम्ही आजपर्यंत मला सांगितलं नाही म्हणजे तुम्ही किती कसले नवरा म्हणा. तुम्हाला नवरा म्हणायला लाज वाटायला लागली मला. विकून टाकला आणि मी त्याच्यातले 11 लाख आहे ना त्या बहिणीच्या तिकडे खर्च केला. तरी म्हणलं तुम्ही एवढं गुलू गुलू कस काय बोलतात? आणि ही सोन आहे का? ही बी मॅच केलंय. कोणाचं जोडीदार आणि काय? तुला अजून एक सांगू का? काय? याच्यातलंय ना ही डाग आणि ती तर मेच तेच पैशाच केले. आणि अजून आहे ना 7 लाख रुपये शिल्लक आहेत. एवढं तुम्ही मला सांगितलं नाही. कारण भावाचं लग्न करायचंय मला 7 लाखात. अजून एक प्लॉट आहे ना शिल्लक आहे. आणि मग मला तू सांग, माझ्या बापाने कमवून ठेवलं, तुझ्या बापाचं काय गेलं याच्यात? पण मला तू एक सांग, ही तुला 11 लाखाचं कोणी सांगितलं नेमकं? आपल्या इथं काय कामाला माणसं कमी आहेत का काय? नाही कमी. ते 2000. काय आला? येणीच तर सांगितलं मग सगळा कारनामा मला. आणि 2000 मागतोय का? तुला काय सांगितलं होतं निलम्या? नाही थोडं. अरे लाज वाटाय पाहिजे ती. तुला काय म्हणलं होतं मी तिथं? सांगू नको हिला काय म्हणून. ऐ काय लोक राहिले फालतू तिकडे शेण करून ती कर. ज्ञान गेलेलं नको सांगू म्हणलं ते इथं सांगून बसलंय 2000 मागत आहे पुन्हा. म्हणजे तुम्ही स्वतःने सांगायचं आणि लोकांनी सांगितलं त्यात पण तुम्हाला त्रास होतो. सांगितलं असतं मी काही गोष्टी, पण त्याला बायको बी तेवढी विश्वास लागला. मग काय केलं मी तुमच्या विश्वास? का विश्वास आहे का आपल्या? म्हणजे हो. तुमच्या आई बापा मेल्यापासून हे लेकरांना पण अरे. सांभाळलं तुम्हाला, पण तुमचं घर व्यवस्थित सांभाळलं तरी मी विश्वासाची नाही. त्या बापाला नीट नाही पाहिलं, बाप गेला वर. अरे तुला एक सांग का, ज्या टायमाला बापाने लग्न करून आणलं माझं, त्या बापाला बी नीट नाही पाहिलं. मग बापाकडे पैसे होते, बाप काय मग मोकळा नव्हता माया. मग बापाने त्याच टायमाला विचार केला, 2 प्लॉट घेऊन टाकली. म्हणला ही आज जर बरं बघत नाही ना माया, त्या तुझं जाऊ दे म्हणलं झालंय तुझं, पण ही माई 2 तशी बिगर लागण्याची. ह्यांचं काय? मग ती माझ्या नावावर घेत केले त्यांनी, पण तू गद्दार होऊ नको. त्याच्यासाठी ना त्याला बायको बी तशीच लागती. माझं चुकलं वाटतं, मीच लय अति केलं यांना. बरं काय जाऊ झालं द्या. म्हणजे? काय नाही, माझं चुकलं. मला असं वाटतं माझीच चुकी झाली, आता मलाच माफ करा. तुला एक सांग का, आता तुला माफ करायला तुझ्याकडे माफच राहिलं नाही. असं त्याच्यामुळे का काय बोलता? माफाचा याचा विषय राहिलाय वैर. आणि तुला मी एक सांग का, आता बाया बी काय मी लावणार नाही. स्वयंपाक तुपला कर, नाही तर तिकडे उपाशी राहा. जर करता आलं तर थांब, नसलं तर बिंदात जातो. असं हा. का म्हणू एवढं लगेच? आता 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 काय मी चुकी मान्य केली ना, चुकलंय माझं. तुला अजून एक सांग का, हा. मी अजून एक प्लॉट शिल्लक आहे. हा. तुझ्या 25 लाख नावा वीत, मी ती 25 लाखाचा विचार करणार नाही. मी दुसरी करून आणीन बरं का. हा अहो, असं बरं जाऊ दे, नको पाय पडू. हायडा लग्न झाल्यास आज तू पाया पडली असं ना, कसली मानावं लागन तुला. नाही तर कवा, अरे तुझ्या कवा रगीलच्या आत शब्द आलाय का? आणि साक्षात मला वाटलं आज पाया पडली. एक काम कर, बघू सुधारली तर सुधारली. थांबतो जरा मी, बघू वाट पुढं काय होतंय. नाही तर मग बघा, आता म्हणलेलं मी खरं करीन. नाही हा. तसं मी सुधारण.
मग बघा स्वयंपाकाचा आता. हा, जाते. हा चांगला चांगला करा जरा स्वयंपाक. हायला बायकोला मानावं लागल. नाही जाऊ दे, एवढी चुकी जरी लक्षात आली तरी लई झालं. नाही तर तशी काही कमी रगील नाही ती. तरी स्वयंपाक जरा चांगला करेन.